पुण्याचा कुख्यात गुंड बंडू आंदेकरने गाजावाजा करत उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र तो अर्ज अपूर्णच असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान बंडू आंदेकर विरोधात मुलगी कल्याणी कोमकरही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करते। पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष आता चांगलाच पेटलाय। पाहूया। लेकी का काम आंदेकर का नाम, लेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकर का नाम आंदेकर का सामान बघा महाराष्ट्रामध्ये जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल। आम्हाला तिकीट द्यावं, एक संधी द्यावी आणि मी हे अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करते। प्लीज आता तरी लोकांनी डोळे उघडावे हेच मला वाटतं। त्यांना मतदान करू नका आणि कुठल्या पक्षाने त्यांना तिकीट देऊ नका। लेकी का काम आंदेकर का नाम, लेकी का काम आंदेकर का नाम। हातात दोरखंड, चेहऱ्यावर काळा कपडा आणि बंदोबस्ताला पोलीस। पुण्याचा हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणूक कार्यालयात आला। नेकी का काम बंडू आंदेकर नाम असा माज दाखवत यानं उमेदवारी अर्ज दाखल केला। बंडू आंदेकरला काही विशेष अटी शर्तींसह उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती। या प्रक्रियेदरम्यान कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही किंवा प्रक्षोभक भाषण किंवा घोषणाबाजीही करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट बजावलं होतं। तरीही बंडू आंदेकरनं सर्व नियमांना हरताळ फासून घोषणाबाजी केलीच। लेकी का काम आंदेकर का नाम, लेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकर का नाम आंदेकर का सामान बघा महाराष्ट्रामध्ये बरं, या सर्व राड्यानंतरही बंडू आंदेकरचा उमेदवारी अर्ज अपूर्ण असल्याचं समोर आलंय। उमेदवारी अर्जातील अनेक रकाने हे रिकामेच राहिलेत। निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अर्ज अजून फेटाळलेला नाहीये। त्याला पुन्हा सोमवारी अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे। यावरून कल्याणी कोमकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज भरू दिला तर आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी दिलाय। मूळ म्हणजे बंडू आंदेकरांना ते माझे सख्खे वडील असून, माझ्या मुलाचे आजोबा असून त्यांनी असं पाऊल उचललं, त्यामुळे मला आता त्यांच्याविषयी काही वाटत नाही। आणि त्यांनी जेव्हा माझ्या मुलाला मारलं तेव्हाच माझी सगळी नाती संपली आणि मला तर आता त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही। माझी भूमिका, जर का त्यांना तिकीट दिलं, मी अजूनही सांगते, जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल आणि मी हे खरंच करणार आहे। कारण का जिथं माझा मुलगा गेला तिथं मला पण जगण्याची इच्छा नाही। बंडू आंदेकर तुरुंगात आहे। आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी तो शिक्षा भोगतोय, पण जनता त्याला निवडून देईल असा ठाम विश्वास असल्यामुळेच तो निवडणुकीला उभा राहतोय। फक्त बंडू आंदेकर एकटाच नव्हे तर त्याची वहिनी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या दोघीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या दोघींवरही आयुष कोमकरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे आणि या दोघी सुद्धा तुरुंगातूनच निवडणूक लढवणार आहेत। विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे कल्याणी कोमकर यांनी अजित पवार गटाकडे आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी न देण्याचं आवाहन केलंय। ते म्हणतायत की आंदेकर का नाम, नेकी का काम। त्यांनी काय कामं केली तशी? त्यांनी लोकांची घरच उद्ध्वस्त केली। त्यामुळे ह्यांना म्हणजे गैरवापर करून देऊ नकातच। हे आता लोकांनी ठरवायचे की त्यांना निवडून आणायचे का नाही। कारण का त्यांनी खूप अशी कामं केली की म्हणजे असे लोकांना दिसतंय ते गरिबांची कामं करतात आणि वरून अशी कामं करतात। गरिबांना घरं वगैरे दिली म्हणजे झालं का सगळं? तर नाहीच तसं। प्लीज आता तरी लोकांनी डोळे उघडावे हेच मला वाटतं। त्यांना मतदान करू नका आणि कुठल्या पक्षाने त्यांना तिकीट देऊ नका। पुण्यातील राजकारणात आंदेकर टोळीचा चांगलाच दबदबा राहिलाय। सलग 3 दशकांपासून आंदेकर कुटुंबाचे सदस्य पुणे महापालिकेत आहेत, पण यावेळी मात्र बंडू आंदेकरची मुलगी हीच विरोधात उभं राहण्याची तयारी करते आहे। कल्याणी कोमकर यांनी शिंदे गटाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे।
सोबतच गणेश कोमकर यांनाही उमेदवारी दाखल करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. माझी हीच अपेक्षा आहे की शिंदे गटांनी मला तिकीट द्यावं. आम्ही तिकडेच फॉर्म भरला आहे. आम्ही अजून दुसरीकडं काहीच केलेलं नाही आहे. कारण का माझं हे ऐन टायमाला ठरलं. अन्यायाविरुद्ध कुठंतरी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आज खूप पुढं गेलं आहे सगळं, म्हणून तर आज मी या मैदानात उतरले. नाहीतर हे माझं म्हणजे विचार पण नव्हता केला मी की असं काही मी करेल, ह्यांच्या विरोधात जाईल. मला अन्याय थांबवायचा आहे म्हणून माझा हा प्रयत्न आहे. एकीकडे बंडू आंदेकर अजित पवार गटाकडून तिकिटाच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे कोमकर कुटुंबही शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आंदेकर विरुद्ध कोमकर यांचं रक्तरंजित वैर हे पुण्याच्या राजकारणातही दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.